नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण भरतीसाठी टोपण नावे या घटकावर काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, बालकवी हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे होते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देत चला। तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, त्र्यंबक बापूजी ठोंबरे। तर बालकवी हे टोपण नाव कोणाचे आहे? तर ते त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, केशव कुमार हे टोपण नाव कोणाचे होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1, प्रल्हाद केशव आत्रे यांचं पहा केशव कुमार हे टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जातात? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 4 पहा, कुसुमाग्रज या नावाने प्रसिद्ध असलेले कवी खालीलपैकी कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, विष्णू वामन शिरवाडकर। तर कुसुमाग्रज या नावाने प्रसिद्ध असलेले कवी कोण आहेत? तर ते विष्णू वामन शिरवाडकर होते। प्रश्न क्रमांक 5, पी सावळाराम हे टोपण नाव कोणाचे होते? तर ऑप्शन क्रमांक 1, निवृत्ती रामजी पाटील यांचे पहा पी सावळाराम हे टोपण नाव होते। प्रश्न क्रमांक 6, अनिल या नावाने ओळखले जाणारे कवी खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, आत्माराम रावजी देशपांडे हे अनिल या नावाने ओळखणारे प्रसिद्ध कवी होते। प्रश्न क्रमांक 7, गोविंदाग्रज किंवा बाळकराम म्हणून ओळखले जाणारे खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, राम गणेश गडकरी। तर राम गणेश गडकरी यांना पहा गोविंदाग्रज किंवा बाळकराम या टोपण नावाने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 8, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, दादोबा पांडुरंग तर्खडकर हे मराठी भाषेचे पाणिनी म्हणून प्रसिद्ध आहेत। प्रश्न क्रमांक 9, माधवानुज हे टोपण नाव कोणाचे होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, काशीनाथ हरी मोडक यांचे माधवानुज हे टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक 10, दिवाकर म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, दिवाकर या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर ते शंकर काशीराम गर्ग यांना। कोणाला? शंकर काशीनाथ गर्ग यांना दिवाकर या टोपण नावाने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 11, आरती प्रभू या नावाने ओळखले जाणारे साहित्य खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, आरती प्रभू या नावाने ओळखले जाणारे साहित्य कोण आहे? तर ते चिंतामण त्र्यंबक खानोलकर आहेत। प्रश्न क्रमांक 12, केशवसूत यांचे मूळ नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, कृष्णाजी केशव दामले हे केशवसूत यांचे मूळ नाव होते। प्रश्न क्रमांक 13, त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे कोणत्या नावाने प्रसिद्ध होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, बालकवी। तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे कोणत्या नावाने प्रसिद्ध होते? तर ते बालकवी या नावाने प्रसिद्ध होते। प्रश्न क्रमांक 14, नादो महानोर हे कोणत्या नावाने प्रसिद्ध होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, रानकवी। तर नादो महानोर हे पहा रानकवी या प्रसिद्ध नावाने होते। प्रश्न क्रमांक 15, नवा केळकर हे कोणत्या नावाने प्रसिद्ध होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, मुला फुलांचे कवी। तर नवा केळकर हे पहा मुला फुलांचे कवी या नावाने प्रसिद्ध होते। प्रश्न क्रमांक 16, अज्ञातवासी यांचे मूळ नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, यशवंत दिनकर पेंढारकर हे अज्ञातवासी यांचे मूळ नाव होते। प्रश्न क्रमांक 17, मराठीचे जॅक्सन म्हणून कोणाला ओळखले जातात?
तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना मराठीचे जॅक्सन म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 18, कुंजबिहारी हे टोपणनाव खालीलपैकी कोणाचे होते? तर ऑप्शन क्रमांक 3 हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांचे कुंजबिहारी हे टोपणनाव होते. प्रश्न क्रमांक 19, छोटा गंधर्व म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, सौदागर नागनाथ गोरे यांना छोटा गंधर्व म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 20, नारायण मुरलीधर गुप्ते हे कोणत्या नावाने प्रसिद्ध होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, कवी बी. तर नारायण मुरलीधर गुप्ते हे पहा कवी बी या नावाने प्रसिद्ध होते. प्रश्न क्रमांक 21, सेतू माधवराव पगडी हे कोणत्या नावाने प्रसिद्ध होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, तर सेतू माधवराव पगडी हे पहा कृष्णकुमार कोणत्या नावाने? तर कृष्णकुमार या नावाने प्रसिद्ध होते. प्रश्न क्रमांक 22, माणिक शंकर गोडघाटे हे कोणत्या नावाने प्रसिद्ध होते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, ग्रेस. तर माणिक शंकर गोडघाटे हे पहा ग्रेस या नावाने प्रसिद्ध होते. प्रश्न क्रमांक 23, गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या नावाने लेखन केले? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, लोकहितवादी. तर गोपाळ हरी देशमुख यांनी पहा लोकहितवादी या नावाने लेखन केले होते. प्रश्न क्रमांक 24, रामदास या नावाने खालीलपैकी कोण परिचित होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, नारायण सूर्यजित पंत ठोसर हे रामदास या नावाने परिचित होते. प्रश्न क्रमांक 25, राजकीय कादंबरीकार या नावाने खालीलपैकी कोण परिचित होते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, मत्र्य माडखोलकर. कोण आहे? तर ते मत्र्य माडखोलकर हे राजकीय कादंबरी या नावाने परिचित होते. तर पहा, अनिल बाबूराव गव्हाणे यांना बापू या नावाने ओळखले जाते. पुढचा आहे पहा, अशोक जैन यांना पहा कलंदर या नावाने ओळखले जाते. दुसरा आहे पहा, अरुण टेकेकर. तर अरुण टेकेकर यांना पहा टिचकिरी बहादूर किंवा दस्तूर खुद या नावाने ओळखले जाते. दुसरा आहे पहा, दुसरा आहे अशोक रानडे. तर हे पहा दक्षकर्ण या नावाने ओळखले जाते. दुसरा आहे आत्माराम निळकंठ साधने. तर यांना पहा आनंद साधने किंवा दमयंती सरपटवार या नावाने ओळखले जाते. दुसरा आहे पहा आत्माराम शेट्टे. तर यांना पहा शेषन कार्तिक या नावाने ओळखले जाते. पुढे आहे पहा आनंद बालाजी देशपांडे यांना पहा आकाशनंद या नावाने ओळखले जाते. दुसरा आहे प्रल्हाद केशव आत्रे. तर यांना केशवसूत या नावाने ओळखले जाते. दुसरा आहे पहा कृष्णाजी केशव दामले. तर यांना पहा केशवसूत मराठी नवकाव्याचे जनक म्हणून ओळखले जाते. कृष्णाजी केशव दामले यांना. केशव आत्माराम कुलकर्णी यांना पहा केशव स्वामी कोणत्या नावाने? केशव स्वामी या नावाने ओळखले जाते. पुढे आहे पहा यशवंत दिनकर पेंढारकर यांना यशवंत या नावाने ओळखले जाते. मोरापंत रामचंद्र पराडकर यांना पहा मोरोपंत या नावाने मोरोपंत रामचंद्र पराडकर यांना ओळखले जाते. दुसरा आहे पहा नारायण सूर्याजी पंत ठोसर यांना रामदास या नावाने ओळखले जाते. दत्तात्रेय कोंडो घाटे यांना पहा दत्त या नावाने ओळखले जाते. पुढे आहे पहा चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांना पहा आरती प्रभू या नावाने ओळखले जाते. गोपाळ हरी देशमुख यांना पहा लोकहितवादी या नावाने ओळखले जाते. पुढचा आहे शंकर काशीनाथ गर्गे यांना पहा दिवाकर या नावाने ओळखले जाते. माधव त्र्यंबक पटवर्धन यांना पहा माधव ज्युलियन या नावाने ओळखले जाते. पुढचा आहे पहा दिनकर गंगाधर केळकर यांना पहा अज्ञातवासी या नावाने ओळखले जाते. दुसरा आहे आत्माराम रावजी देशपांडे यांना पहा
अनिल या नावाने ओळखले जाते. पुढे आहे पहा कृष्णाजी केशव दामले यांना पहा केशवसूत या नावाने ओळखले जाते. सौदागर नागनाथ गोरे यांना पहा छोटा गोवर्धन गंधर्व या नावाने ओळखले जाते. पुढे आहे रघुनाथ चंदावरकर यांना पहा रघुनाथ पंडित या नावाने ओळखले जाते. हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांना पहा कुंज विहारी या नावाने ओळखले जाते. पुढे आहे पहा दासोपंत दिगंबर देशपांडे यांना पहा दासोपंत या नावाने ओळखले जाते. सेतू माधवराव पगडी यांना पहा कृष्णकुमार या नावाने ओळखले जाते.